याला भक्ती म्हणतात का? नाही. ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरा. भगवंताला आवडेल अशी भक्ती करा, मनाला वाटेल अशी अजिबात नको. आता आम्ही निघालो होतो, पूर्वीच्या शेजारी आम्हाला महाराजांचे जोडीदार भेटले. आता नाव नाही सांगत तुम्हाला, योगाला तर दाखवेल. म्हणलं चला. म्हणलं कुठं? म्हणलं कीर्तनाला. कीर्तनाला चला म्हणलं. हे म्हणलं आई नको घेऊ. म्हणलं का? म्हणलं तिला लगेच माळ घालत. म्हणलं नको 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 नको, मला मनाचीच माळ आहे. काय म्हणलं? मला मनाचीच माळ आहे. याला माळ फक्त म्हणतात का? याला माळ कधी म्हणतात? त्याला परमार्थ म्हणतात का? तेच नाही, आपल्या अशी बऱ्याच आहेत आता इथं बसलेले. मला मनाचीच माळ आहे, मला मनाचीच माळ आहे. हे काय माईक सिस्टम वाले. ऐका, लय महाराजांना फसवता, पण खरं पण मी 2 मित्र होते. 2 मित्र जायचं होतं त्यांना चौफुल्यावर. वरनं केडगाव चौफुल्याला जायचंय. गाडी लागली, बस स्टॉपला गेले. दोघे बस स्टॉपला गेले. जायचंय कुठं? चौफुल्यावरती. गाडी लागलेली, हे दोघं जण तिथंच उभे होते. गाडी चौफुल्यावर निघाली, उभे होते. त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणला मी फसू का? म्हणलं कोणाला? म्हणलं कंडक्टरला. काय म्हणला? मी कंडक्टरला फसू का? दुसरा म्हणला कशाला नादाला लागतो? नको काय करू, तुला बघायचं का मला मी फसवतो? तुला बघायचं का मी फसवतो? म्हणलं बरं, हा फसव, काय करतो बघू. पटकन उठला, कंडक्टर पाशी गेला. मला 2 चौफुला द्या. काय म्हणला? 2 चौफुला द्या. 2 चौफुला द्या म्हणलं. ते मला काय 100 रुपये, 50-50 तिकीट आहे. काढले तुमच्याकडे 100 रुपये कंडक्टरच्या हातात दिले. कंडक्टरने गाडी वगैरे भरली, सगळे पॅसेंजर उतरले, उतरणारे चढणारे चढले. दिली ना बेल. बेल दिली, दरवाजापाशीच उभा होता. 50-100 रुपये दिले, तिकीट घेतली, बेल दिली, पटकन खाली उतरला, दिला दरवाजा टोकून. गेला मित्रापाशी पुन्हा. म्हणला बघ फसवला का नाही कंडक्टरला? काय म्हणला? बघ फसवला का नाही कंडक्टरला? तुम्हाला काय केलं? अरे मला 2 चौफुला काढले, गेलोच नाही. काय म्हणला? 2 चौफुला काढले, गेलोच नाही. खरं फसलो पण कंडक्टरचं काय केलं? काही नाही. तसं आम्हाला 1000 वेळा काय लोक म्हणतात महाराज नक्की माळ घालन बरं का, नक्की माळ घालन बरं का, परत वेळेस घालन बरं का, पुन्हा घालन बरं का. खरं फसतय कोण? कोण फसतय? आमचं काय जातंय का? नाही. Bye.
तुम्ही नाही ऐकलं आमचं काय नुकसान अजिबात नाही. काय काय लोक याच्या पुढे जाऊन सांगा, काय काय लोक म्हणतात महाराज आम्हाला मनाचीच माळ आहे. तुम्हाला कुणी सांगितले मनाची माळ घालायला? ज्ञानदादा, निवृत्तीदादा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, गाथेत, गीतेत, हरिपाठात, पंचग्रंथात, पंचसंतांनी सांगितलंय का मनाची माळ घाला? काय नाही, कुठून नवीन फेड आणले देवताने समजतच नाही. सोप्या भाषेतलं उदाहरण सांगते. व्यवहार आणि परमार्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अजिबात बदल नाही, अजिबात परत नाही. उदाहरण नाही का सोप्या भाषेत? बऱ्यापैकी आपण सगळे उरकलेले आहेत माझ्या सहित. ह्याला काय म्हणायचं? लग्न. आणि ह्याला काय म्हणायचं? हे म्हणजे भोजन आणि हे म्हणजे लग्न. सगळ्यांचं उरकलेलं आहे की नाही? आपलं झालंय का? भारी प्रगती. शेजारी नाही, मग एक नंबर. करायचं का? नाही म्हणतात लय मोठा गोळ होईल. आता लय मोठा दुष्काळ आहे की नाही? कोणता? पैशाचा नाही, पाण्याचा नाही, पावसाचा नाही, सगळ्यात मोठा दुष्काळ कोणता? कुठे गेला की माणूस म्हणतोय महाराज बघा ना एखादी, महाराज बघा ना एखादी. हा तर कुठून आता सपनात राहणारा बाप असला तरी म्हणतो माझी पोरगी बंगल्यात जावा. शेती बी पाहिजे, पण शेतकरी हा पाहिजे सुखरात जुळायचं कसं? शेती पाहिजे पोरीला 5-10 एकर, 4-2 एकर, पण शेतकरी नको. अशी मानसिकता झाली माणसांची. आणि या दिवसात ऐका, बऱ्याच जणांना असं वाटतं मनाला वाटलं अशी भक्ती, मनाला वाटेल अशी भक्ती नाही. माझ्याकडे बघा जरा इकडे. आमच्या इथं भारी मुलगी म्हणून म्हणलं येणार का पाहायला? हा हा या गोंधळ नको. समजा आमच्या इकडे तुम्ही नवरी मुलगी पाहायला आला. तुम्ही 4-2 जण जाणती माणसं सोबत तुम्ही संग आमच्या इकडे आले. तुम्ही आल्यानंतर आपल्या खोलीत बसले, चहा झाला, नाश्ता झाला, जेवण झालं, गप्पा मारल्या, देणे घेणे विचार विनिमय जुळले. आम्हाला नवरदेव मुलगा पसंत आहे, तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे, सगळं एक नंबर झालं. तुम्ही निघल्याच्या नंतर बाहेर आले, अंगणात गाडीपर्यंत गेले, गाडीचा दरवाजा उघडला, आत बसणार तेवढ्यात आतून नवरी मुलीने आवाज दिला, म्हणजे थांबा नवरदेव मुलाशी 2 शब्द बोलायचे. आपण 4-2 जण साईडला थांबलो, तुम्हाला आतमध्ये पाठवलं. तुम्ही 2 जण बोलत बसले. बोलता बोलता गप्पा मारता मुलीने विषय मांडला. काय? मुलगी बोलली मी तुमचा संसार 1 नंबर करेल. काय म्हणली? तुमचा संसार 1 नंबर करेल, तुमच्या आई बाबांची सेवा करेल. इकडं थोडं इकडं. तुमचा संसार 1 नंबर करेल, तुमच्या आई बाबांची सेवा मनापासून करेल, तुमच्यावरती नितांत प्रेम करेल, तुमच्या मुलांना जन्म देणार, त्यांना संस्कार भारी लावणार, सगळं 1 नंबर करणार. पण माझी एक अट आहे. म्हणले काय? तुमचं मंगळसूत्र घालणार नाही. चालेल? नाही म्हणते. काय प्रॉब्लेम आहे? अहो 1 नंबर दिसायला नको. बरं जाऊ द्या, वर 50,000 पगार घे, मग चालेल का? नको म्हणते. आपल्यात कुणाला चालेल का? चालेल? नाही चालणार. सांगायचं तात्पर्य एवढंच की जशी परमार्थ व्यवहारात आपल्याला बिना मंगळसूत्राची बायको चालत नाही, तसा परमार्थात आमच्या भगवंताला बिना माळाचा भक्त कसा चालेल? माणसं म्हणतात महाराज 500 सोडून 5,000 घ्या, आम्ही आळंदीला येतो, पंढरीला जातो, कीर्तनाला जातो, सगळं करतो, पण माळ सोडून बोला. असं चालतं का? नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य ऐका, भक्ती थोडीच पण देवाला आवडत. थोडाच दिवस जीवन जगा, पण आपला आदर्श कोणीतरी घेत असं जीवन जगा. आमच्या ज्ञानदादांसारख्या महात्मा वयाच्या 22 वर्षी जगाचा निरोप घेतात. नाथ बाबा वयाचे 62 वर्ष जीवन जगतात. नामदेव महाराज 82 वर्ष जीवन जगतात. स्वामी विवेकानंद वयाचे 39 वर्ष 6 महिने 27 दिवस आणि 7 तास जीवन जगले. पण चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आपलं काय? आपण 70, 80, 90 शंभरी ओरडली. आमच्या वाटेल फक्त एक फोटो, एकाकडे जन्म, एकाकडे मृत्यू, संपली आपली यात्रा. 2 महिन्याच्या आत आपला फोटो कुठेतरी दुडकात पडतोय का? फरक एकच आहे, आपण जो परमार्थ केला तो आपल्या मनाला वाटेल असा केला, आणि साधू संतांनी जो परमार्थ केला तो भगवंताला आवडेल असा केला.
राहिले थोडेफार दिवस, राहिलेल्या दिवसासाठी तरी कमीत कमी आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकलांचे पायी माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. थोडे दिवस राहिले त्यासाठी भारी परमार्थ करा, भगवंताला आवडेल अशी भक्ती करा. आता माहिती नाही कोण कधी जाते कोण कधी जाते. भगवंताने फक्त आपल्या तारखा डिक्लेअर केलेल्या नाही, पण जायचे मात्र 100%. म्हणून सांगायचं तात्पर्य खऱ्या अर्थाने ऐका, परमार्थ नेमका कधी केला पाहिजे त्याचं सूत्र सांगतो तुम्हाला, तरी सोप्या भाषेत पटकन लक्षात येईल. मला सांगा, सरासरी माणसाचं आयुष्य किती असतं आपलं? तसं शास्त्र 100 सांगते, ठीक आहे. 100 वर्ष आपलं आयुष्य, 100 वर्ष आपलं आयुष्य आहे. भगवंताने पण विश्व निर्माण केलं का? विश्व सगळ्यात शेवटच्या 4 जाती निर्माण केल्या. सगळ्यात शेवटच्या नंबर 1 मनुष्य, नंबर 2 बैल, नंबर 3 कुत्रा आणि नंबर 4 वटवाघूळ. 4 जाती सगळ्यात शेवट भगवंताने निर्माण केल्या. आणि निर्माण केल्यानंतर प्रत्येकाला 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं. प्रत्येकाला किती वर्ष? 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं. सिंहासनावरती भगवंत परमात्मा बसले, सगळे समोर बसलेले आहेत. एका बाजूला माणूस आहे, शेजारी कुत्रा आहे, त्या शेजारी बैल आहे, त्या शेजारी वटवाघूळ आहे, सगळ्यांना समोर बसलेले. प्रत्येकाला 40-40 वर्ष आयुष्य देऊन टाकलं. असं आयुष्य दिल्याच्या नंतर सगळे समोर बसले, भगवंत परमात्मा समोर आहेत. सगळ्यात अगोदर बैल गेला देवाकडे, म्हणलं देवा असं करा ना. काय करा? म्हणले माझं 20 वर्ष कमी करा. म्हणले का? अहो म्हणले 40 वर्ष आयुष्य मानवाचं झूक काढलं तर निघतंय, खायला टाकलं तर खायचं, पाणी पाजलं तर प्यायचं. असं करा ना, माझं 40 मधलं 20 कमी करा. देवाने सांगितलं तुमचं 20 कमी करतो, पण कमी करून देऊ कोणाला? आपलं काय थोड्यात बागत नाही. आपलं किती होतं पहिलं? गणित शिकवते तुम्हाला, गणित शाळेत शिकले परत एकदा रिव्हिजन. किती होतं आपलं पहिलं? 40. भगवंताने सांगितलं तुमच्यात कुणी घेताय का बघा. आम्ही लगेच पुढे सरलो, बैलाचं 20 घेतलं, झालं किती? 60. त्याच्या शेजारी कुत्र बसलेलं होतं. म्हणलं देवा असं करा ना, माझं 20 कमी करा. म्हणले का? असली एखादी माळ करी तर पोरभर टाकती, नाही तर फुकारी पिकून हाणती, पोच पडती, ह्याच्या दारातून त्याच्या दारात, त्याच्या दारातून त्याच्या दारात पळायचं. मग 40 आपल्याला काही नको. मग असं करा ना, माझं 20 कमी करा. ठीक आहे, तुमचं 20 कमी करतो, पण घेऊन देऊ कुणाला? पुन्हा आम्ही म्हणलं येऊ द्या. किती झालं? 60. हे 20 टाकलं, किती झालं? 80. सगळ्यात शेवटी शेजाऱ्या बसलेलं वटवाघूळ ते गेलं. म्हणलं देवा माझं 20 कमी करा.
ठीक आहे तुमचं बी 20 कमी करू, पण कमी करून देऊ कुणाला? पण कमी का करायचं? अहो म्हणले 40 वर्ष आयुष्यभर झाडाला उलटून टांगून राहायचं, दिवसा दिवसाना रातचं काय खायला सापडाना, आणि एवढे दिवस मग असं करा ना भगवंता, माझं बी 20 कमी करा. तुमचा बी 20 कमी करतो, पण कमी करून देऊ कुणाला? पुन्हा आम्ही म्हणलं येऊ द्या. किती झालं? हे 20 टाकलं किती झालं? 100. तसं आपलं आयुष्य शास्त्रशुद्ध जर जीवन जगलं, निरोगी आयुष्य राहिलं, कष्ट केलं, इमानदारी ठेवली तर साधारणतः आपण 100 गाठतो. पण मध्येच आता हे गती विरोधकासारखं आहे, पुढे अटॅक, पुढे ऍक्सिडेंट, पुढे कोरोना, पुढे कॅन्सर, पुढे काय ह्या गोष्टी होतात. पण तसं जर राहिलं तर जुनी लोक 100 आहे. आता आपण 100 नुसतं मोजायचं पाहायचं. आता 40 मध्ये बी अटॅक आहे, 30 मध्ये बी अटॅक आहे, धड आपलं संपलं, गोळ होतोय सगळा. आता पहिलं असं नव्हतं. मग 100 वर्ष तसं मूळ किती होतं आपलं? 40. मला सांगा 40 पर्यंत आपल्याला काय प्रॉब्लेम असतो का आपल्या तब्येतीला? आपण ठणठणीत लाट मारून तिथं बीडला जायला पाहिजे तुम्हाला. तिथं लय मोठा दुष्काळ आहे, तिथं तशी परिस्थिती. मला सांगायचं मूळ 40 वर्ष. त्या 40 वर्षात बायकोसाठी, पोरांसाठी, सगळ्यांच्यासाठी, स्वतःसाठी जीवन जगलो. 40 वर्षात काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपलं वय वर्ष 40 असतं तेव्हा आपला मुलगा 20 वर्षाचा. आपल्या पोराचं लग्न होते, सुनबाई घरात येते. सुनबाई घरात आल्याच्या नंतर आपण काय कामाचे राहतो? आपण पडन ते काम करायचं, है का नाही? पोराने सांगायचं बाबा वरच बघा तेवढं का, खालच्या खोंडीत आलोय, मी चाललोय, मी हे करतोय, मी ती करतोय, दारा काढायच्या, सगळं करायचं. दुधाचं पगार पोराचं नाव, ऊसाचं बिल पोराचं नाव. आपण पडन ते काम करायचं, राब राबायचं. 40च्या नंतर वयाच्या 60 वर्षापर्यंत हे आयुष्य कोणाचं होतं? आहे का नाही? आणि काम करतोय का नाही आपण तसं? कुठवर? 60 वर्षापर्यंत. 60च्या नंतर आपण कोणत्या कामाच्या लायकीचे राहतोय? 60च्या नंतर गुडघे हलून देत नाही, मनका हलून देना, कान नाही काय ना, डोळ्याने दिसना. 60च्या नंतर अंगणात बसून राहायचं. सुनबाईने सांगायचं सासूबाई मी संध्याकाळी येते, तोपर्यंत द्या, तोपर्यंत लक्ष ठेवा. पोराने सांगायचं माग पुढे बघा. आपण तिथंच अंगणात बसून कोण आलं कोण गेलं हे राखण करायचं. हे काम कोणाचं आहे? कुत्र्याचं. आणि 60च्या नंतर आयुष्य कोणाचं घेतलं होतं? आहे का नाही? कितीपर्यंत? 80 पर्यंत. 80च्या नंतर डोळ्याने अजिबात दिसत नाही, एकही केस काळा राहत नाही, मुखात एकही दात राहत नाही, कानाने अजिबात ऐकायला येत नाही. मग आपणच बांधलेला बंगला, त्याच बंगल्याचा जिना, त्याच जिन्याचा कोपरा, एकच गोधडी, एकच ताटण, एकच तांब्या पडीवंद वागताना. उगवलेला कळत नाही आणि मावळ्याला बी कळत नाही. हे आयुष्य कोणाचं होतं? 80च्या नंतर वटवा बोलायचं. कोपऱ्यातून उगवला कधी, मावळा कधी, काहीच समजना, काहीच कळत नाही. हे आयुष्य कोणाचं? वटवा बोलायचं. मग मला सांगा आपण परमार्थ कधी करायला पाहिजे? 40च्या आत का 40च्या नंतर? 40च्या. करतोय का आपण? करतोय का? सुधरा, आता तरी सुधरा, ऐका. कारण आता आम्ही माईक लावून तुम्हाला सांगतोय. बरेच महाराज मंडळी सांगतात, महाराजांसारखे महापुरुष आहेत, नियोजन करतात, आपल्या कानावरती 4 शब्द चांगले पडावेत म्हणून त्यांची तळमळ असते, सगळं काय आपलं असतं. आता माईक आणि मंडपन सिस्टम लावून तुम्हाला ऐकायला येतोय, आम्ही सांगतोय. पण जुन्या काळात ते असं होतं का? मंडपन माईक सिस्टम कार्यक्रम असलं होतं का? जुन्या काळात तुकोबाला घरोघरी जाऊन सांगायचे, साध्या साध्या भाषेत समजून सांगायचे. ते सांगायचे देवाच्या कोणी देवाच्या कोणी देवाच्या Ay,
देव घ्या कुणी देव घ्या कुणी ऐका आला धरू कुसुमी. आता भारी गोवांनी सुतार महाराजांनी नियोजन केलंय. मठ आहे, मस्त मुक्ती बसवली, प्राणप्रतिष्ठा केली, भारी कार्यक्रम आहे, खर्च अर्च आहे, अन्नदान आहे, सगळं एक नंबर करतात. कोणासाठी करतात? आता देवाला काय ह्याच आवश्यकता आहे का? तिथं बसलं, ध्यान केलं, मांडी घालून भगवंता पुढं डोळ्यातून खळ 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 दोन आसमानच्या धारा